वांचीनाथन अय्यर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या शाखा देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या होत्या. कारण परत्वे व स्वातंत्र्यवीरांच्या अटकेनंतर त्यांचे काम अन्य नावाने सुरू राहिले तरी त्यांचा मूल स्रोत अभिनव भारतच होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उजवे हात VVS अय्यर यांच्या प्रेरणेने MPT म्हणजेच तिरुमल आचार्य यांनी 1908 पासूनच पोंडिचेरीत अभिनव भारतचे कार्य सुरू केले होते. त्यांच्या प्रेरणेने त्यामधून दक्षिण भारतात अनेक गुप्त संघटना कार्यरत झाल्या. तुतीकोरीनचा सब कलेक्टर रॉबर्ट विलियम D. एस्कोट ॲश याने 27 प्रमुख व प्रतिष्ठित नागरिकांवर राजद्रोह फैलवण्याच्या आरोपावरून खटले भरवले व त्यांना वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा ठोठावल्या. दडपशाही व दमनशक्तीच्या वरवंट्याखाली त्याने स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकले, पण असंतोष धुमसतच राहिला. 13 मार्च 1910ला स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनला अटक झाली. युरोपात त्यांच्या सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर VVS अय्यर गुप्तपणे पॅरिस, कोलंबो, कडलोर मार्गे पोंडिचेरीत पोहोचले. त्यांच्या येण्याने स्वातंत्र्य आंदोलकात नवे चैतन्य उसळले. अत्याचारी ॲशला देहांत शासन देण्याचा कट ठरला. कटाच्या कार्यवाहीची जबाबदारी वांचीनाथन अय्यरवर सोपवली गेली. थिरुमल अय्यर यांच्या प्रेरणेने वांचीनाथन अय्यरने पूर्वीच त्रावणकोर संस्थानात भारतमाता संगम नावाने गुप्त संघटना सुरू केली होती. सुब्रमण्यम भारतींच्या देशभक्तीपर कवितांमधून त्यांनी स्फूर्ती घेतली होती. त्यांना नीलकंठ ब्रह्मचारींचा निकट सहवास व मार्गदर्शन लाभले होते. ते देशप्रेमाने ओतप्रोत होते व क्रांतिकार्यात सक्रिय होते. संसाराच्या दूरदशेचा विचार न करता ते आत्मज्ञानाच्या वाटेवर ठामपणे निघाले. त्यांचे मेहुणे शंकर कृष्ण अय्यर यांनी त्यांना सोबत करण्याचे ठरवले. तिरुनेलवेली येथे ॲशची कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती. त्याच्या पाळतीवर दोघे 15 जून 1911ला तिरुनेलवेलीला पोहोचले. त्याला कलेक्टर बंगल्यातच ठार मारण्यासाठी वांची एकटेच निवेदन देण्याचा बहाणा करून बंगल्यावर पोहोचले. ॲश बंगल्यावर नव्हता. त्याची मुले कोडाईकनाल येथे असून त्यांच्यासोबत राहण्यासाठी तो बायकोसह 17 जूनला रेल्वेने तिकडे जाणार असल्याचे त्यांना कळले. याच प्रवासात पाठलाग करून संधी मिळताच ॲशला संपवण्याचा निश्चय करून वांची मुक्कामावर परत आले. 17 जूनला शनिवार होता. सकाळी लवकर उठून वांची अय्यर व शंकर कृष्ण अय्यर यांनी निघण्याची तयारी केली. वांचीने अंगात फॉरेस्ट गार्डचा खाकी कोट चढवला. बेल्जियम बनावटीचे छोटे पण परिणामकारक असलेले पिस्तूल पूर्ण भरून त्यांनी कोटाच्या खिशात ठेवले. पिस्तुलाचा क्रमांक त्यांनी त्याआधीच कानशीने घासून नष्ट केला होता. त्यांच्या या सावधगिरीमुळे अनेकांचा आपोआप बचाव झाला. ॲश वधाची कारण मीमांसा करणारे तामिळ भाषेत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले निवेदन कोटाच्या वरच्या खिशात ठेवले. तिरुनेलवेली स्टेशनवर येऊन मन्याची जंक्शन स्टेशनची दुसऱ्या वर्गाची तिकिटे काढली. कुडाई कॅनलला जाण्यासाठी मन्याची जंक्शन येथे गाडी बदलावी लागे. ते ॲशची वाट पाहत स्टेशनवरच थांबले. गाडी सुटण्याच्या काही मिनिटे ॲश बायकोसह पहिल्या वर्गाच्या डब्यात येऊन बसला. त्याचा पट्टेवाला खादीर बच्चा त्याचे सामान डब्यात ठेवून नोकरांच्या डब्यात जाऊन बसला. नीट निरीक्षण करून शंकर कृष्ण अय्यर सोबत वांची गाडी सुटता सुटता दुसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसले. सहज फिरत असल्याचा बहाणा करीत वांची अय्यर त्या डब्यावरून पुढे गेले. फलाटाच्या टोकाला असलेल्या मुतारीत जाऊन त्यांनी पिस्तुलाचा सेफ्टी लॅच उघडला व पिस्तूल पुन्हा पोटाच्या खिशात टाकून परत निघाले. ॲश बसलेल्या डब्याजवळ येताच त्यांनी झेप घेऊन डब्याची पायरी गाठली. त्यांची चाहूल लागताच हातातील पेपर टाकून ॲश ताडकन उठला व त्यांना हाकलण्यासाठी ओरडू लागला. क्षणार्धात वांचीच्या खिशातील पिस्तूल हातात आले. चमकून ॲशने आपली साहेबी हॅट त्यांच्यावर भिरकावली, पण त्यापूर्वीच वांचीच्या पिस्तुलातून गोळी सुटली होती. गोळीने अचूक वेध घेतला. गळपट्टीचे हाड फोडत
गोळी छातीत व तेथून फुफ्फुस फाडत ती प्लीहेतून निघून गेली होती. ॲश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. वांछिनी फलाटावरून पळण्यास सुरुवात केली. खादीर व इतर त्यांचा पाठलाग करू लागताच त्यांनी खादीरच्या पायाशी गोळी झाडून त्याला धमकावले. जमाव थबकला, पण फलाटाच्या टोकाला असलेल्या मुतारीने त्यांचा मार्ग रोखला. वांछिनी मुतारीचा आश्रय घेतला. मुतारीच्या बाहेर जमाव जमला होता, पण कोणी पुढे होण्याची हिंमत करीत नव्हता. स्टेशन मास्तराने गावातून सशस्त्र पोलिसांची कुमक मागवली. सशस्त्र पोलीस आलेले पाहताच वांछिनी पुढील भविष्य जाणले. पोलिसांच्या हातात जिवंत सापडण्यापेक्षा त्यांनी आत्मार्पण करणे पसंत केले. स्वतःच्या पिस्तुलातून तोंडात गोळी झाडून त्यांनी आपले जीवन संपवले. मुतारीतून पिस्तुलाचा आवाज झाला व नंतर सारे सामसूम झाले, तरी कोणी पुढे होण्यास धजावेन. एक रायफलधारी पोलीस दबकत दबकत मुतारीत शिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वांछीचे कलेवर त्याला आढळले. झडतीत त्यांच्या कोटाच्या खिशात अत्यंत तेजस्वी भाषेत प्रभावीपणे लिहिलेले ते पत्रक पोलिसांना सापडले. त्यात लिहिले होते, आज प्रत्येक हिंदी मनुष्य इंग्रजांना हाकलून देऊन स्वराज्य व सनातन धर्म पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. पंचम जॉर्ज याला हिंदुस्थानात राज्याभिषेक करण्याची सिद्धता इंग्रज करीत आहेत. त्याला ठार मारण्याची शपथ 3000 मद्रासी बांधवांनी घेतली आहे. त्यांचा हा निश्चय सर्वांना ज्ञात व्हावा म्हणून मी आज ही कृती केली आहे. झपाट्याने तपास पूर्ण करून 12 सप्टेंबर 1911 रोजी नव्या विशेष कायद्याखाली मद्रासच्या हायकोर्टात एकूण 14 क्रांतिकारकांवर ॲशच्या खुनाचा कट व बादशाहविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली खटला उभा राहिला. 15 फेब्रुवारी 1912ला खटल्याचा निकाल लागला. खुनाच्या कटाचा आरोप कोणावरच सिद्ध होऊ शकला नाही, पण बादशाहविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या अपराधाखाली 1 ते 7 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या. स्वातंत्र्याच्या यज्ञात वांछिनाथर अय्यर यांनी आपल्या संसाराची, सुखाची व प्राणांची आहुती दिली. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही हे आपण डोळ्यात तेल घालून पाहिले पाहिजे.